गुरुदेन मिड्यानी मेडक्याला साताये व भरपूर वास्तू शांतीच्या निमतानाने मिड्यानी या मेडक्याला धनगर व वीज मैदान लावलं बघा या वागानं विठ्ठल देवाचा वरदास माझ्या शिरावर थाप मार डिंब्या झाडून देवाला या काशीच्या साधून मी देवा विठ्ठलाला बसायला बसकर टाकलं त्या जाग्याला देव बसला रे बाबा बसकारावर जसं देवा त्या जाग्याला बसकावर बसला आणि काय लागलं रे बाबा बोलाय त्या जाग्याला बसकारावर बसला त्या मला धन्या मुक्षिताला बोलायला आल्या मार्गाने जेवण करायला निघून जात त्या जाग्याला आणि देव लागला मात्र बोलाय देवा त्या जाग्याला 1000-2000 माणसाच्या पंक्तीला मी जेव्हा भोजन करणार ना या जाग्याला जसं त्या मुक्षिताला बोलायला एवढा बोलाय गेला देवा विठ्ठलाने मी जातीनं ब्राह्मण आहे मी कधी माणसात बसून कधी जेवणार नाही मला सीधा वाळा उलपा द्यायचं त्या जाग्याला आणि एवढा ऐकून घेतले रे बाबा मुक्षिताने त्या वेळेला हरी मारली रे देवा कटिकड्याच्या बाळाला
मी जाऊन येणारे शिरावून बघेवाने. पद्मावतीला निघून यातल्या बाजूला साई डाळीची 5 सुप घेऊन आली बाहेरच्या बाजूला. अरे साई डाळीची 5 धान्याचे सुप गाठली, गुळाचा खडा त्यावर ठेवला तेव्हा त्या जाग्याला. साई डाळीची सुप घेऊन आली बाहेरच्या बाजूला. 50 सोप्याला काचीचं सर तुझ्या फुड्यात ठेवलं. उलटा निपालता 3 पसं घेतलं दस्त रुमाला अजून त्या झाला गेला. अरे एवढ्याचा वेळेला नवा मडकं घेतलं रे बाबा शिदाच्या मठातले. एवढ्याचा वेळेला देव निघून चाला त्या जाग्याला. भगवाना मनाचा विचार केला. देवा विठ्ठलाने मनाचा विचार केला. हे नेलेलं धान्य कसे शिजवायचं म्हणून त्या सीता म्हणजे पद्मावत्या धान्य म्हणजे सीताच्या मठातलं नवं मडकं संख्येला घेतला त्या झाला गेला. आणि कटकऱ्याचा बाळाने देव चालला निघून रे बाबा त्या जाग्याला. निघून या चालला मारे गाडा लागला. निघून या चालला मारे गाडा लागला. आणि जाता बरं जाताना चालले जाऊ निघून रे बाबा त्या जाग्याला. झालकिरीच्या वर्तनी झालकिरीच्या गलता हाटिंग्या वनाला त्या नवल्या बाबाचा वाड्याला. अरे माणूस मन बघाव तर माणसाचा थारा नाही, पक्षी बघाव तर पक्षाचा थारा नाही. हाटिंग्या वनाला देव निघून गेला रे बाबा त्या जाग्याला. नवल्या हाडवड्याला देव निघून गेला तुझा त्या जाग्याला. अरे नवल्या हळवड्याला देव निघून
गेला तसं त्या जागेला काय रे बाबा झालं मोरच्या बाजूला राटया वनाला, राटया वनाला, राटया वनाला, वनाला. जेव्हा निघून गेला नवल्या वड्याला देवानं टाळ मृदुंगाची धुनी लावली त्या सत्वाच्या जोरावर एवढ्याच वेळ देवाच्या जाग्याला देवाच्या सत्वाच्या जोरावर मेघ लागला गरजाला आडवी उभी वीज मारली एवढ्याच वेळ मेघ गरजून तेव्हा त्या वेळेला मेघना नव्हता गरजाला आणि आटलेला वडा धुनी दंडाला नव्हता हवायला म्हटलेली झाडाला पाणी लावली होती बघा ताप उठायला आणि एवढ्याच वेळ देवा गरज लागली रे वडा लागला होवायला एवढ्याच वेळ नव मडक घेतला हाताला देव निघून गेला वड्याच्या काटाला जसं निघून गेला नवल्या वड्याला धुनी दंडाला नव्हता वडा हवायला देवानं तुळा तुळ भरली नव मडक गंगाळून गेला नव पाण्यानं मडका भरून गेला त्या देव निघून गेला रे बाबा त्या जाग्याला वड्याच्या काटाला देवा तिनं धोंडाची देवानं चूल मांडली देवा त्या जाग्याला धोंड्याची चूल मांडली चौथा सुगार देवाला ठेवला त्यावर त्या जाग्याला अरे आनाचा मायाना पाण्याचा देवा आण लागला देव शिजवायला एवढ्याच वेळ देवा काय झालं मोरच्या बाजूला बोलायला लागला सांगायला लागला बोलायला लागला सांगायला लागला
देवला कटिकराच्या बाळाला ताकीद द्यायला नवल्या हळवड्याला काशीच्या साधून भोजनाला बोलू नये म्हणून जायचं आणि किरगावला सीताच्या मठाला धन्य अमुक सीताला सांगायचं त्या झालं आणि एवढ्या ऐकून घेतलं रे कटिकराच्या बाळानं एवढ्याच देवाच्या ते परमानाने देव कटिकराचा बाळ निघून गेला देवाल किरगावाला निघून याला आणि किरगावला धन्य अमुक सीताच्या मठाला धन्य अमुक सीताला काला बोलायचं सदा हो धन्य अमुक सीता सांगतो ऐकून ह्या आलेल्या देवाने भोजनासाठी नवल्या हळवड्याला तुम्हाला भोजन करण्यासाठी बोलवले त्या वेळेला निघूना याला लागेला लागायला लागेला भगवंता हो 20 मिनिट टायमिंग गेले छंदी काय बरोबर आहे ओ वाळू आरती देवाला ओ वाळू आरती ओ वाळू आरती देवाला ओ वाळू आरती यानंतर महालिंगराया होळकर मंडळ कारंजा या संघानं जवळ यायचं आहे टायमिंग दिली जाणार नाही टायमिंग जर घेतला तर 5 गुण कमी करण्यात येईल ही सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे महालिंगराया होळकर मंडळ कारंजा आणि त्यानंतरचा संघ आहे काळीचा राजा